राम फ्रेंड्स, वेब टेक्नॉलॉजीच्या पार्ट 10 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये फ्रेम सेट टॅगच्या विषयी बघितलं होतं, फ्रेम टॅगच्या विषयी बघितलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण वेब टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट ॲक्सेस नसेल केली अजून तर ॲक्सेस करून घ्या. ठीक आहे. तर जो आपण व्हिडिओ बघत आहात किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले असते तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला नोट्सची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओची या ठिकाणी खाली नोट्सची लिंक दिलेली आहे, जिथून तुम्ही नोट्स ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जो फ्रेम सेट टॅग बघितला आहे त्याची या ठिकाणी थेरी बघू थोडी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फ्रेम सेट टॅगचे प्रॅक्टिकली बघणार आहोत, त्याला कसं इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे. तर हे जे फ्रेम सेट टॅग आहे हा आपण समजा हे जे पेज आहे आपलं, तर या पेजवरती आपण वन टाईम 2 पेजेस ॲक्सेस करणार आहोत. ठीक आहे. जसं की वेब टेक्नॉलॉजी जो आपला दिसतं हे पेज आणि अजून एक पेज, असे वन टाईम 2 पेज एकाच पेजवर ॲक्सेस करणार आहोत. ठीक आहे. तर फ्रेम टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आणि ते आपण बघितले होते, ते आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. ठीक आहे. तर जाऊ फेस कोडमध्ये. या ठिकाणी सगळ्यात अगोदर HTML चा ब्लॉग लिहू. ठीक आहे. आता HTML मध्ये हेड आणि हेडमध्ये आपलं टायटल. तर या पेजला मी रन करतो आहे साईटला. ठीक आहे. आणि या ठिकाणी टायटल देऊ फ्रेम टॅग. ठीक आहे. आता याला टायटल दिलं आहे फ्रेम टॅग. आता आपलं ओपन होते बॉडी टॅग. ठीक आहे. आता बॉडीमध्ये आपण घेऊ फ्रेम सेट. या ठिकाणी फ्रेम सेट. ठीक आहे. आता फ्रेम सेट टॅगच्या आतमध्ये आपल्याला अजून एक टॅग घ्यायचा आहे फ्रेम नावाचा. आता हा फ्रेम नावाचा टॅग काय करत की आपलं जे फ्रेम क्रिएट करू आपण, ती या ठिकाणी आपल्याला त्या फ्रेमच्या आतमध्ये काय डिस्प्ले करायचं आहे ते आपण या ठिकाणी टाकू शकतो. ठीक आहे. SRC इज इक्वल्स टू समजा HTML3 आणि अजून एक फ्रेम बनवू. ठीक आहे. तर फ्रेममध्ये दुसऱ्या फ्रेममध्ये SRC इज इक्वल्स टू पार्ट 4. ठीक आहे. अशा आपण 2 फाईल या ठिकाणी ॲक्सेस करू. आता या फ्रेम सेटमध्ये काय करायचं आहे आपल्याला, कॉल्स आणि रोज जे या ठिकाणी आपण फ्रेम टॅग आणि फ्रेम सेट टॅगमध्ये बघितलं होतं, याचे 2 ॲट्रिब्यूट्स आहे कॉल्स आणि रोज. तर याचे एक्झाम्पल बघितले होते आपण कॉल्स आणि रोजचे, जे की 40% 20% असं आपल्याला तिथं टाकायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण करू रोज ROWS रोज इज इक्वल्स टू 50-50चे 2 करू. ठीक आहे. 50% 50%. तर या प्रकारे आपल्याकडे 2 क्रिएट झाले, बट आपल्याला साईडला डिस्प्ले होईना, आपलं रन होईना. तर यासाठी जो आपला फ्रेम सेट टॅग आहे हा नेहमी बॉडी टॅगच्या बाहेर असतो. बॉडी टॅगच्या आतमध्ये आपण याला यूज करत नाही. ठीक आहे. तर आपण बॉडी टॅग काढून टाकले किंवा बॉडी टॅगच्या बाहेर ज्या टाईमला टाकलं आहे त्या टाईमला आपले आउटपुट शो झाले. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता दिस इज अ पार्ट 3 आणि पार्ट 4 आपल्याला डिस्प्ले होते. बट आपण रन केली पार्ट 10 आणि त्याच्यामध्ये आपण 2 फाईल वन टाईम ॲक्सेस करतो आहे. ठीक आहे. आपल्याला समजा अजून एक फाईल ॲक्सेस करायची असली, जसे की या ठिकाणी ॲक्सेस करूया आपण पार्ट 5. ठीक आहे. तर या ठिकाणी डिस्प्ले होत नाही. ठीक. बट आपण या ठिकाणी 50% काढून 30% करू आणि त्यानंतर राहिलेलं 20% आपण या पार्ट 5ला देऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता दिस इज पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 5. तर या प्रकारे हे रन होते. आता या ठिकाणी ब्राउझरवर रन करू डायरेक्ट. तर या ठिकाणी 3 पार्ट झालेले आहेत. ठीक आहे. जे की आहे आता हे कॉलम्समध्ये आहे, यांना रोजमध्ये आहे. आता यांना
कॉलम्समध्ये करायचं, ठीक आहे. तर सिम्पली या ठिकाणी कॉल्स लावायचं. तर साईडला बघू शकता आपण हा रन झालेला आहे, ठीक आहे. या ठिकाणी पण बघू शकता की हा 50% एरिया याने कवर केला आहे, 30% याने आणि 20% याने, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा फ्रेम सेट आणि फ्रेम टॅगचा यूज करून जो तो एरिया डिफाईन करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर समजा आपल्याला तर आपण या ठिकाणी फ्रेम सेट टॅगचा यूज करून एवढं केलं आहे. बट आता आपल्याला आय फ्रेम टॅगचा यूज पाहायचा आहे. तर त्या अगोदर आपण या फ्रेम सेट टॅगला कट करू, ठीक आहे. आता आपण आय फ्रेम टॅगचा यूज कशासाठी करतो की आपल्याला एखादा व्हिडिओ ॲक्सेस करायचा असेल किंवा एखादी विंडो क्रिएट करायची असेल, ठीक आहे. विंडो म्हणजे एक ब्लॉक क्रिएट करायचा असेल ज्यामध्ये आपल्याला व्हिडिओ प्ले करायचा असेल किंवा अदर काही दाखवायचं असेल, त्यासाठी आपण आय फ्रेम टॅगचा यूज करतो, ठीक आहे. तर त्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टॅग बघू जो की HTML आहे व्हिडिओ टॅग. आता या SRC काढून टाकायचं, व्हिडिओ ठेवायचं फक्त. त्यानंतर त्याला विड्थ द्यायची 50% द्या किंवा फक्त 50 द्या, ठीक आहे. त्यानंतर आहे हाईट पण 50% किंवा कमी जाता असेल ती, तर मग 50. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये खाली या ठिकाणी सोर्स काय आपला SRC आणि आपल्याकडं ऑलरेडी एक फाईल अवेलेबल आहे व्हिडिओ MP4, ठीक आहे. तर ती फाईल आपण या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ MP4. तर ही फाईल घेतल्यानंतर या ठिकाणी 50% करतो जेणेकरून जी आपली व्हिडिओची साईज आहे ती मोठी होईल, ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण साईडला बघू शकतो की आपला व्हिडिओ डिस्प्ले नाही झाला आहे. तर यासाठी आपल्या व्हिडिओचं नाव चेक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी स्पेस आहे, तर तो दिल्यानंतर व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी, ठीक आहे. आता याला वेब ब्राउझरवर बघितलं तर फक्त स्टॉप झालं, या ठिकाणी काही प्ले होईना किंवा काय होईना. तर या ठिकाणी सिम्पल एक ॲट्रिब्यूट आहे व्हिडिओचं कंट्रोल्स, ठीक आहे. कंट्रोल्स केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की काही कंट्रोल्स आले आहेत की त्याने आपण व्हिडिओ प्ले करू शकतो, ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी